किंवा इथून तुम्ही मालवण जायचं म्हटलं तरी अगदी 50 किलोमीटरवर आहे. अच्छा. किंवा इकडे रत्नागिरी साईडला जायचं म्हटलं तरी रत्नागिरी इथून कोस्टल रोडने 90 किलोमीटर आहे. मंडळी, ही आहे अथर्व स्पेशल थाळी. यामध्ये आपल्याला अचानक भयानक सकाळी मी फोन केला, तुम्ही पण म्हटलं या म्हणून. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आमच्या लांजा तालुक्यापासून लांब 70 ते 75 किलोमीटर साधारण देवगड तालुक्यात आलेलो आहे आणि हॉटेल अथर्व प्युअर व्हेज माझ्याच नावे हॉटेल आहे, माझ्या मालकीचं नसलं तरी. आपण या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहोत कारण माझ्या फेसबुक फ्रेंड उत्तरा जोशी यांच्या प्रोफाईलला गेले अनेक दिवस त्यांनी सुरू केलेल्या या हॉटेलविषयी पोस्ट मी बघत होतो. त्या पोस्टमध्ये त्या ज्या पद्धतीचे फोटोज टाकत होते एका पदार्थांच्या, तर ते पदार्थ बघून तोंडाला पाणी सुटायचं आणि त्यांना मी कमेंट करून सुरुवातीच्याच त्यांच्या एका पोस्टमध्ये सांगितलं होतं की मला भेट द्यायला नक्की आवडेल या स्टार्टअपला. आणि इथे आल्यावर लक्षात आलं की खूप प्रोफेशनल प्रकारे हे हॉटेल सुरू केलेलं गेलेलं आहे आणि आपण या ठिकाणी आज भेट द्यायला आलेलो आहे. प्युअर व्हेज असं हे हॉटेल आहे. नमस्कार मॅडम, सुरुवातीला आपला परिचय. नमस्कार, माझं नाव उत्तरा जोशी. आम्ही जामसंडे देवगड इथे राहतो आणि स्वतःच्याच आमच्या हॉटेल या जागेमध्ये आम्ही हे हॉटेल आता सुरू केलं. बरं, त्या आतमध्ये आल्यावर आपल्या लक्षात येईल की सुरुवातीला मी जे म्हटलं की प्रोफेशनल पद्धतीने कसं सुरू केलेलं आहे. कोकणासारख्या एका देवगड तालुक्यातील ग्रामीण भागात इतकं सुंदर प्रकारे हॉटेल केलेलं आहे. ह्या क्षेत्रातलं तुमचं शिक्षण झालेलं आहे की कसं काय? नाही, माझं शिक्षण यातलं झालेलं नाही आहे, पण आमच्या जोशी कुटुंबाला परंपरा आहे म्हटलं तरी चालेल. कणकवलीला आमचं आदर्श गेस्ट हाऊस नावाचं शुद्ध शाकाहारी हॉटेल आता 75 वर्ष झाली आहे. अच्छा. त्यामुळे ती थोडासा अनुभव तिथला आहे आमच्या गाठीची. अच्छा. तिकडे आता माझे दीर वगैरे ते बघतात, पण आम्ही देवगडलाच राहत असल्यामुळे आता इथल्या लोकांची सोय व्हावी आणि आपल्याला सेवा देता यावी या दृष्टीने आम्ही हे हॉटेल सुरू केलं. बरं, किती कालावधी झाला सुरू करून? 2 महिने झाले. 2 महिने झाले. दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू केलं. बरोबर. आणि आपण पूर्वाश्रमीच्या काय नाव आपलं? आधीचं नाव माझं उत्तरा खाडीलकर. बरं. आणि देवगड तालुक्यातच माझं माहेर आहे. अच्छा. बरं, आता या हॉटेलमध्ये आपण नेमकं आता काय काय फूड प्रोव्हाइड करतो? म्हणजे नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण तिन्ही वेळेला इथे उपलब्ध असतं की कसं? हो, सकाळी आम्ही साधारण 9 वाजता सुरुवात करतो आणि सकाळी नाश्ता असतो. त्यामध्ये शक्यतोवर कोकणी पदार्थ देण्याचा प्रयत्न असतो, जसं घावन चटणी असेल, आंबोळी चटणी असेल, त्याच्याशिवाय पोहे, उपमा, शिरा, मिसळ असते, उसळपाव असतो किंवा इथलं ते दडपे पोहे असतात. अच्छा, दडपे पोहे पण असतात? हो, म्हणजे ते रिक्वायरमेंट नुसार आम्ही देतो. किंवा दही पोहे सुद्धा काही जणांना हवे असले तरी तसे देतो. अच्छा. आणि हळूहळू असेच काही पदार्थ त्यातही अजून ऍड करायची आमची इच्छा आहे. जसं जमेल तसं हळूहळू वाढवू. अच्छा. त्यानंतर दुपारचं जेवण असतं आणि रात्रीचं जेवण असतं. मध्ये फक्त 5 ते 7 आमचा ब्रेक असतो. त्यावेळेत फक्त बंद असतं. पुन्हा रात्री 7 ते रात्री 10:30 पर्यंत रेग्युलर जेवण सुरू असतं. बरोबर. पाठीमागे आपल्याला दिसतील इथे कोकणी पदार्थ सुद्धा विक्रीसाठी ठेवलेले आहेत. हे पण स्थानिकच आहेत? हो, इथे व्यापारी स्थानिकच असतात? हो. अच्छा. त्याचं प्रोडक्शन पण इथेच होतं आणि इथलीच प्रोडक्ट, आपल्या लोकांची प्रोडक्ट आपण विकावी या हेतूने ती ठेवलेली आहे. नक्कीच नक्कीच. टोटल 10 टेबल्स आहेत. 40 लोक एका वेळी बसू शकतात. अच्छा. बरं, म्हणजे मोठा ग्रुप आला तरी त्यांना बसण्याची इथे पूर्ण सोय आहे. म्हणजे टेबल जॉईन करून सुद्धा आपण देऊ शकतो. ह्या क्षेत्रात तुम्ही जसं म्हटलं आता अलीकडेच हॉटेल सुरू केलंय, तर अशा व्यवसायात आपण उतरावं, तर हे मोटिवेशन तुम्हाला कुठून मिळालं? एकतर सांगितलं तसं आमच्या कुटुंबात म्हणजे पूर्वीपासून हे होतं. शिवाय कोकणात येणाऱ्या अनेक लोकांची अशी तक्रार असते की आम्हाला इथे आल्यानंतर शाकाहारी जेवणाचा मोठा प्रॉब्लेम होतो. खरंय. अनेक शाकाहारी लोक येत असतात इथे. बरोबर. आणि ती एक गैरसोय दूर व्हावी. दुसरं म्हणजे आमची हौस आहे थोडीशी की आपल्याला ही एक सेवाच आहे म्हणजे. नक्कीच. आणि लोकांची सोय होते. म्हणजे आपल्यालाही इथे राहून करण्यासारखा व्यवसाय आहे, तर काय करायला हरकत नाही. असं. तुम्ही स्वतः बनवता जेवण?
काही पदार्थ मी करते. अच्छा. बाकी आमचा स्टाफ आहे. बरं, आता स्टाफ आपला कुठला आहे? सगळा इथलाच आहे की मला बाहेरचा आहे? सांगायला आनंद वाटेल की हे सगळे जण सिंधुदुर्गातलेच आहेत. अरे वा. आणि आपली मराठी माणसं आहेत. बर. आणि सगळेजण अगदी छान काम करतायत. क्या बात आणि अजूनही आमचा पुढेही हाच प्रयत्न राहील की शक्यतोवर आपल्याकडच्या कोकणातल्या माणसालाच इथे काम द्यायचं आहे. बर, आपण एकदा किचन बघूया. मित्रांनो, किचन प्रत्येकासाठी अर्थातच एंट्री नसते कुठल्याच हॉटेलला, परंतु आपण आपल्या व्हिडिओमधून जाणीवपूर्वक मी मॅडमना विनंती केली की आपण एकदा किचन पण दाखवूया, कारण इतकी स्वच्छता एखाद्या घरातलं जसं स्वयंपाकघर असतं त्या पद्धतीचंच इथे आपल्याला स्वयंपाकघर बघायला मिळेल. इतकी स्वच्छता इथे आहे. इथे आपल्याला प्युरिफायरसुद्धा दिसेल, ज्यामुळे स्पष्ट होतं की इथे मिळणारं जे साधं पाणीसुद्धा आहे, जे आपल्याला जागा बिस्लरी घ्यायचीच गरज आहे असं नाही. त्याचप्रमाणे मी मगाशी आत्ता इथे कामगार नाही आहेत, पण मी मगाशी बघितलं की कॅप्स डोक्याला प्रत्येकाच्या होत्या जेव्हा त्या काम करत होत्या, तर हे सुद्धा आहे. तर यांचा पण युनिफॉर्म आहे. तर अशा पद्धतीचं हे किचन आहे. अजून काय सांगाल खासियत? लोकांनी हॉटेल अथर्वलाच का भेट द्यावी? एकतर स्वच्छता टापटीप असावी हा आमचा मुख्य प्रयत्न आहे लोकांना, कारण ती गरजेची आहे. त्याच्यानंतर वॉशरूम ते स्वच्छ तेही देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या दोन आधी मुख्य गरज आहे. बरोबर. आणि त्यानंतर शुद्ध शाकाहारी, अति तेलकट तिखट नसलेलं, सात्विक चवीचं, कोकणी चवीचं जेवण आम्ही देतो. हो. त्यानंतर लोकांना आवडणारे पदार्थ म्हणजे जे महत्वाचे आहेत की जे त्यांना कोकणात आल्यावर हवे असतात. हो. मुख्य म्हणजे सोलकढी. अच्छा. त्यानंतर कोथिंबीर वडी, अळूवडी यासारखे पदार्थ. सोलकढी पण तुम्ही स्वतः बनवता? हो, आम्ही स्वतः. आणि इथे होणारे सगळे पदार्थ आम्ही स्वतः बनवतो. बर. त्यानंतर फणस भाजी, केळफूल भाजी, सुरण भाजी, कुळथाचं पिठलं, भाकरी, अगदी मऊ भात. अच्छा, नाश्त्याला? हो, नाश्त्याला किंवा जेवणाच्या वेळी अगदी मऊ भात. जेवणाच्या वेळेला पण लोक मऊ भात मागतात किंवा घेतात? अच्छा. कारण बरेच वेळा काय होतं, एकतर लहान मुलं असतात त्यांना मऊ भात हवा असतो, किंवा वृद्ध माणसं असतात त्यांनाही प्रवासाने दमलेले असतात, मग त्यांना अगदी दाल खिचडी सुद्धा नको असते. मग अशी लोक अगदी आनंदाने मऊ भात जेवतात. अशा गोष्टींचा आमच्या मेनू मध्ये समावेश आहे. बाकी रेग्युलर आपली थाळी आहे, त्याच्यानंतर स्पेशल थाळी आहे. आणि त्याशिवाय पंजाबी आणि चायनीज, जे दोन्ही सगळं शुद्ध शाकाहारीच आहे आपल्याकडे, त्याचाही समावेश आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं जेवण हवं असेल तरी ते तुम्हाला एका ठिकाणी देण्याची आम्ही सोय केलेली आहे. घरगुती आणि सात्विक पद्धतीचं शुद्ध शाकाहारी जेवण. हो. आपल्याकडे आता जे सगळा स्टाफ आहे तो लोकल आहे. लोकल म्हणण्यापेक्षा सिंधुदुर्गातला आहे. आणि मला सांगायला विशेष आनंद होतो यामध्ये आमच्या जवळजवळ 12-13 जणांचा स्टाफ आहे आणि त्याच्यात निम्म्यापेक्षा जास्ती महिला सहभागी आहेत. इथे आपल्यासोबत किचन मध्ये काम करणाऱ्या ताई आहेत. नमस्कार ताई, तुमचं सुरुवातीला नाव सांगा. सोनाक्षी विशाल ओंबळ. तुम्ही इथल्या स्थानिक आहात की? अच्छा, याच गावातल्या? हो हो. बर. आता साधारण 2 महिने झाले हे हॉटेल सुरू होऊन, आणि तुम्ही सुरुवातीपासून आहात? हो. अच्छा, कसा आहे अनुभव आतापर्यंतचा? छान आहे. हॉटेल पण मस्त आहे आणि म्हणजे इथलं घर स्टाफ पण चांगलं आहे आणि माणसं पण खूप चांगली आहे. बरोबर. आणि लोकांचा प्रतिसाद कसा आहे? चांगला आहे, चांगला. अच्छा, एकदा येऊन गेलेले परत येतात? येतात. अच्छा, तुम्ही आता नेमकं काय इथे करता किचन मध्ये? म्हणजे जेवण वगैरे काय, म्हणजे काय असेल ते, गुलाबजाम, सोलकढी, आंबोळ्या, पोळ्या, घावणे, असं सगळी इतर म्हणजे. बरोबर. तुम्हाला पूर्वीपासून या क्षेत्रातली आवड होती की? आवड आहे पहिल्यापासून. अच्छा. हो, मला जेवणाची खूप पहिल्यापासूनच आवड आहे. अच्छा, मग पूर्वी तुम्ही कुठे नोकरी करत होतात की आताच सुरुवात केली? मी माझ्या जेवणाचं वगैरे मी ऑर्डर वगैरे पहिला घ्यायच्या घरी. खाजगी तुम्ही वैयक्तिक घ्यायचात? अच्छा. मग त्यानंतर आता कायमस्वरूपी एक रोजगार शाश्वत मिळाला, तर ह्याबद्दल कसं वाटतं? छान वाटतंय. कुटुंबाला एक आधार आहे की कायमस्वरूपी आता इथे, आणि त्यांनाही बरं वाटतं की मी इथे कुठेतरी काहीतरी करते जॉब. अच्छा, बरं. कुटुंबातनं तुम्हाला पण सपोर्ट आहे? सपोर्ट आहे. बरोबर. आता काय तुमची स्पेशालिटी काय? तुम्ही इथला मुख्य तुमचा बेस्ट पदार्थ तुम्हाला काय वाटतं? बेस्ट पदार्थ म्हणजे गुलाबजाम, मोदक पण मिळतात? हो. अच्छा. म्हणजे आपल्याकडच्या स्त्रियांना काहीतरी करण्याची संधी, रोजगाराची संधी आपण उपलब्ध करून देऊ शकतोय थोड्याफार प्रमाणात.
ह्याचाही मला फार आनंद होतो. नक्कीच. आणि पुढेही शक्यतोवर आपल्याकडच्याच माणसांना काम देण्याचा आमचा प्रयत्न आहे. अगदी. जेणेकरून इथला माणूस उठून शहराकडे जाऊ नये. होय होय. इथल्या माणसाला व्यवसाय आणि कामाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि इथली घरं उघडी राहावी. बरोबर. ही मुख्य इच्छा आहे आमची. अगदी. माझ्याही व्हिडिओच्या माध्यमातून मी हेच प्रयत्न वारंवार करत असतो की कशा प्रकारे आपली घरं टिकून राहतील, इथली तरुण मुलं इथेच राहतील आणि गावं आता जी ओस पडत चालली हळूहळू ती पुन्हा कशी भरतील, त्यासाठीच आपलाही ह्या व्हिडिओमधून, प्रत्येक व्हिडिओमधून आपला हा अजेंडा असतो. तर त्याही दृष्टीने आपला हा एक व्यवसाय जो आहे तो खूप कॉन्ट्रीब्यूट करतोय. त्यात एक गोष्ट मला ऍड करावीशी वाटेल की आमच्याकडे असे 2 जण आहेत की जे चांगल्या हॉटेलला मुंबई किंवा शहरात काम करत होते आणि ते आनंदाने गावाकडे यायला तयार झाले काम करण्यासाठी. क्या बात आहे. अशीच बाकीची लोक येत राहावी. नक्कीच. मला त्यांच्याशी पण बोलायला आवडेल, कारण हे खूपच मोटिवेशनल आहे, मुंबई सोडून गावाकडे परत येणं. कारण अर्थातच इन्कमच्या दृष्टीने तिथे जेवढा वाव आहे शहरात तेवढा कोकणात नक्कीच नाहीये, हे वास्तव आहे. परंतु अशा परिस्थितीत आपलं गड्या आपलं गाव बरं, ही जी मानसिकता आहे, मुंबईतली हेक्टिक लाईफ आहे, त्याला कंटाळून म्हणा किंवा काय, आता आपण त्यांच्याशी बोलून ते जाणून घेऊया नेमका त्यांचा उद्देश यामागचा काय होता. दादा नमस्कार. नमस्ते. तुमचं सुरुवातीला नाव सांगा. माझं नाव तन्मय शशिकांत धुरी. बरं. तुमचा एकदम युनिफॉर्म बघून मला असं वाटतं तुमचं हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे. माझं हॉटेल मॅनेजमेंट डिग्री झाली रिगल कॉलेज. अच्छा. रिगल कॉलेज कुठे? इथेच केली? कणकवलीला जाणवलेलं. कारण आमच्या लांजाला पण रिगल नावाचं एक होतं. आमचं कणकवलीला झालं शिक्षण. बरोबर. अच्छा. तर हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण झालं, त्यानंतर मग तुम्ही जॉब कुठे केलात? मी लोणावळ्याला केलं 1.5 वर्ष. त्यानंतर गोव्याला होतो. त्यानंतर मी आता दापोलीला होतो प्रेझेंट हॉटेलला. त्यानंतर मी इथे जॉईनिंग केली. मला सरांनी कोकणात संधी दिली, त्यामुळे मला कोकणात करायचं होतं. पण असं तुमचा म्हणजे उलटा प्रवास, लोक गावाकडनं मुंबईत जातात आणि तुम्ही सुरुवातीला शहरात नोकरी करून दापोलीतनं इकडे, म्हणजे असे हळूहळू परत बॅक टू होम असं तुम्ही आलात. तर याचं कारण काय नेमकं? याचं कारण असं होतं की मला शिकून परत इकडून इथे यायचं होतं, गावात सेटल व्हायचं होतं. त्यामुळे मी मुंबईतून दापोलीला आलो. दापोलीतून मी डायरेक्ट बरोबर इथे कोकणात आलो. इन्शुरन्स साठी मी बाहेर गेलेलो शिकण्यासाठी. बरोबर. तिथून शिकून मग मी इथे जॉईनिंग केली. इथे खूप चांगलं आहे, चांगल्या डिश आहेत. आमचं जसं हॉटेलमध्ये चालायचं जेवढ्या ऑथेंटिक डिश, तसेच आम्ही ऑथेंटिक डिश इथे देतो. पंजाबी, चायनीज, साऊथ इंडियन. इथे साऊथ इंडियन बी सगळं चालतं. डोसा, परत व्हेज कोल्हापुरी, आमच्या सगळ्या बिर्याणी, पनीर बिनीर. बरोबर. तुम्ही सगळं हे बनवता? बिर्याणी वगैरे आमच्या इथे बनतात. अच्छा. साधारण पर्यटकांचा ओघ जो असतो तो 12 महिन्यांच्या सर्वात जास्त कुठल्या कालावधीत आपल्याला बघायला? आता देवगड हे तसं आतल्या बाजूला असल्यामुळे इथे आता दिवाळी, त्यानंतर डिसेंबर जानेवारीचे महिने आणि मग मार्च मध्ये परीक्षा झाल्यानंतर साधारण जून पर्यंत हे इथला पीक टाइम आहे. अच्छा. आणि बाकीच्या वेळी म्हणजे थोडं कमी असतं. आमचा अनुभव अजून पावसाळ्याचा आम्ही स्वतः घ्यायचा आहे, पण ओव्हरऑल आम्ही इथे राहतो त्यामुळे आम्ही बघितलेलं असं आहे की पावसाळ्याचे जून, जुलै, ऑगस्ट महिने अति पावसाचे असल्यामुळे इथे त्या मानाने पर्यटक कमी असतात. पण इथली लोकल लोक आहेत त्यांचाही आम्हाला आतापर्यंतचा रिस्पॉन्स अतिशय चांगला आहे. अच्छा. नमस्कार, मी अमित मराठे. मी इथे स्थानिक आहे. इथे मी नेहमी जेवायला येतो, जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी इथे असतोच. इथलं वैशिष्ट्य म्हणजे जे आपल्या देवगडचे किंवा कोकणातले जे पदार्थ आहेत शाकाहारी, ते अगदी स्थानिक चवीनुसार बनवले जातात आणि त्यांची चवीमधली कन्सिस्टन्सी ही खूप चांगली आहे. आणि जे पर्यटक येतात ते पंजाबी किंवा कॉन्टिनेंटल डिशेस ऑलरेडी खाऊन आलेले असतात. बरोबर. तर त्यांना इथल्या चवीचं एक लोक सांगतील असं हे नक्की आहे. आणि त्यांची आधी पण परंपरा आणि त्यांचा अनुभव खूप दांडगा आहे अनेक वर्षांचा. बरोबर. त्याच्यामुळे ते अतिशय उत्तम ग्राहकांना सेवा देत आहेत आणि ते कधीही आलं तरी आनंदाने लोकांशी बोलतात. ही त्यांची खासियत आहे. मला वाटत नाही अशा प्रकारचं कुठे इतकं आधुनिकीकरण असलेलं, म्हणजे थोडंफार ग्रामीण भागात अशा प्रकारचं इतकं टिपटॉप अगदी साध्या भाषेत म्हणायचं तर हॉटेल आपल्याला बघायला मिळत नाही. आणि त्यात प्युअर व्हेज म्हटल्यावर नक्कीच ह्याला चांगला वाव आहे.
हो. इथे आपण बघू शकतो खूप सुंदर पद्धतीचं वॉश बेसिन आहे. बाजून टाईल्स सुद्धा ज्या आहेत त्या अतिशय अत्याधुनिक प्रकारच्या आणि खूप छान वातावरण आहे. इथे स्वच्छता आपल्या लक्षात येईल आल्यावर. आम्ही आता रेस्टॉरंट सोबत रूम्सची पण सोय करतो. अच्छा, म्हणजे लॉजिंग पण. लॉजिंग बरं. त्याचं बांधकाम आणि सगळं सुरू आहे आता. अच्छा. पुढच्या सीझन पर्यंत ह्या रूम्स पण तयार होतील. अच्छा. एक 6 रूम्स जसं हॉटेल आम्ही डिसेंट केले तशाच डिसेंट रूम्स करण्याचाही आमचा प्रयत्न आहे. अच्छा. त्या व्यवसायात आता काय इथे कॉम्पिटिशन किती आहे किंवा मूळ अशा म्हणजे तुमच्या प्लॅनिंगमध्ये जे आहेत रूम्स, आता जसं तुम्ही म्हटलं की हॉटेल जसं डिसेंट केलं आहे तर तशा डिसेंट रूम्स आत्ता कुठे अवेलेबल आहेत नियर बाय? हो, देवगडला आहेत काही ठिकाणी. पण जसं लोकांना रेस्टॉरंट आणि रूम्स एकत्र हव्या असतात त्या दृष्टीने ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. बरोबर आहे. आणि तसं बघायला गेलं तर इथलं वातावरण जे आहे ते फॅमिली फ्रेंडली आहे खूप. हो. अनेक ठिकाणी आपण रूम्स असतात पण तिथे काही ठिकाणी समजा दारूचे अड्डे, थोडक्यात बार्स वगैरे बाजूला असतील तर मग फॅमिली प्रेफर करत नाहीत तिथे जाण्यासाठी. तर इथलं ॲटमॉस्फिअर खूप चांगलं आहे. आता देवगडला मुख्यतः लोक येतात तर इथे वेळ व्यतीत करण्यासाठी कुठली पर्यटन स्थळं फेमस आहेत? मुख्य म्हणजे समुद्र. हो. देवगडला खाली मोठा समुद्र किनारा आहे. त्यानंतर एक पवनचक्कीला गार्डन आहे, ते बघू शकता. देवगड किल्ला आहे, म्हणजे आता ते किल्ल्यावरती किल्ला म्हणावं असं काही शिल्लक नसेल परंतु तिथे व्ह्यू एक खूप सुंदर आहे आणि लाईट हाऊस आहे. त्यानंतर इथून जवळच कुणकेश्वर मंदिर आहे, पोखरबाव मंदिर आहे, इकडे विमलेश्वर मंदिर आहे, नंतर विजयदुर्गचा किल्ला आहे, गिर्याला रामेश्वर मंदिर आहे. अशी छोटी छोटी बरीच ठिकाणं आहेत की जी बघण्यासारखी आहे. बरोबर. 2 ते 3 दिवस अगदी सहज जाऊ शकतात. 2 दिवस सहज जाऊ शकतात. बरोबर. किंवा इथून तुम्ही मालवण जायचं म्हटलं तरी अगदी 50 किलोमीटरवर आहे. किंवा इकडे रत्नागिरी साईडला जायचं म्हटलं तरी रत्नागिरी इथून कोस्टल रोडने 90 किलोमीटर आहे. त्यामुळे देवगड ही तशी सेंटर प्लेस आहे की इथून रत्नागिरीला जाताना तुम्ही वाटेत आडीवरा, महाकाली मंदिर, पावस हे सगळं बघत रत्नागिरीला जाऊ शकता. बरोबर. तर अशा प्रकारचं आपलं हे देवगड आहे आणि देवगडमधील हे मी तुम्हाला हॉटेल दाखवलं जिथे अनेक मेनूज सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत मॅडमनी आत्ता आपल्याला सांगितलं की विविध प्रकारचे मेनूज इथे अवेलेबल आहेत. आज आम्हाला काय खायला तुम्ही रिकमेंड कराल स्पेशल तुमचा आयटम? तुम्ही आमची स्पेशल थाळी ट्राय करून बघा. येस. त्यात आम्ही स्पेशल थाळीमध्ये नेहमीच्या स्वीटपेक्षा वेगळं आमरस, गुलाबजाम किंवा संकष्टी किंवा ज्या दिवशी म्हणजे जास्ती पर्यटक असतात त्या दिवशी उकडीचे मोदक देण्याचा आमचा प्रयत्न असतो. बरोबर. आणि एरवीच्या दिवशी गुलाबजाम, आमरस असं त्या थाळीमध्ये असतं. किंवा सीझननुसार अळूवडी, कोथिंबीर वडी, बरोबर, अशाही गोष्टी त्याच्यात समाविष्ट असतात. बर. तर नक्कीच आम्हालाही आता भूक लागलेली आहे आणि आम्हालाही ही थाळी खाऊन बघायला आवडेल. त्याचा मी डिस्क्रिप्शनमध्ये रिव्ह्यू त्याचा पण देईन, ऑनेस्ट रिव्ह्यू जो काय असेल व्हिडिओच्या या. तर तिथे प्रेक्षक आपले वाचू शकतात की कशा पद्धतीची ही थाळी आहे आणि व्हिडिओमध्ये ऑब्व्हियसली मी तुम्हाला दाखवेन ही थाळी कशी आहे ती. मंडळी, ही आहे अथर्व स्पेशल थाळी. यामध्ये आपल्याला बघायला मिळेल पोळी आहे, पापड आहे, सलाड आहे, कोथिंबीर वडी आहे, लोणचं आहे, त्यानंतर आमरस आहे, सोलकढी आहे, आमटी आहे, त्यानंतर उसळ आहे, भाजी आहे आणि भात आहे. इतके सारे आयटम्स या स्पेशल थाळीमध्ये येतात. तर मॅडम, थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला आज जो वेळ दिलात. अचानक भयानक सकाळी मी फोन केला, तुम्ही पण म्हटलात या म्हणून. आपली पूर्वी कधी भेट किंवा ओळख नव्हती, सोशल मीडियावरनं जी काही ओळख होती ती, आणि त्यावरनंसुद्धा तुम्ही आवर्जून बोलवलं आणि इथे मला संधी दिलीत की आपलं हे हॉटेल आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याची. मला खात्री आहे आपल्या प्रेक्षकांना हे हॉटेल आणि हा आपला जो स्टार्टअप आहे हा नक्कीच मोटिवेट करेल आणि इथे लोकांना प्रत्यक्ष भेट द्यायलासुद्धा आवडेल. एकदा कॉन्टॅक्ट नंबर इथला, जेणेकरून कोणी पर्यटक यायचे असतील, त्यांना प्री ऑर्डर करायचं असेल, काही मेनूज असतील, बल्कमध्ये हवे असतील समजा, तर तशी ऑर्डर मला वाटतं तुम्ही घेत असाल. तर तुमचा मोबाईल नंबर आणि ॲड्रेस दोन्ही एकदा सांगा. आमचा ॲड्रेस म्हणजे देवगड आणि म्हणजे जामसंडेकडून देवगडकडे येताना त्या दोन्हीच्या सेंटरला अगदी देवगड निपाणी मेन रोडला लागून आपलं हॉटेल आहे. आणि
अगदी खुणा सांगायची झाली तर एक जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचं एक शोरूम आहे आणि त्याच्या नेक्स्ट आपलं लगेच हॉटेल आहे. त्यामुळे इकडे तिकडे शोधावं लागणार नाही. आणि फोन नंबर आहे 8767698267. बर, हा मोबाईल नंबर आहे. मॅडमने ॲड्रेस पण सांगितलेला आहे. गुगल मॅपचं लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये पिन करेन. तिथे तुम्ही आवर्जून क्लिक केल्यावर तुम्हाला थेट मॅप सेट केलात तरी तुम्हाला या ठिकाणी पोहोचता येईल. तर हे होतं आज आपण देवगड तालुक्यातील दाखवलेलं हॉटेल अथर्व प्युअर व्हेज. मी जसं सुरुवातीलाच म्हटलं माझ्याच नावाचं हॉटेल आहे, माझं नसलं तरी, पण प्रत्येकाला आपलंसं वाटेल असं हे हॉटेल आहे. त्यामुळे नक्की भेट द्या. आपला अभिप्राय कमेंट्समध्ये नक्की सांगा, तो महत्त्वाचा आहे. पण हे पेड प्रमोशन असतं त्यातलं काय नाही आहे. कारण मला एक कुतूहल वाटलं की इथे आपला कोकणातला माणूस काहीतरी करतो आहे आणि नक्कीच आपण अशा नेहमी हटके गोष्टी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा प्रामाणिक प्रयत्न करतो. तर त्याच पद्धतीने हा व्हिडिओ आपण बनवला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्यावसायिकाला एक साथ देण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल अजून तर नक्की सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.